राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची लवकर ओळख पटवण्यासाठी प्रशस्त ॲप 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत। यासाठी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विकसित करण्यात आलेले हे ॲप UDAS प्लस प्रणालीशी जोडण्यात आले आहे। त्यामुळे शाळा, मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, विशेष शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या प्राथमिक तपासणीपासून पुढील आवश्यक कार्यवाहीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत अधिसूचित 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाशी संबंधित लक्षणांची प्राथमिक पातळीवर तपासणी या ॲपद्वारे केली जाणार आहे। यामुळे विशेष शैक्षणिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची वेळेत ओळख पटून त्यांच्यासाठी सर्वसमावेशक शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत। यासाठी जूनपासून प्रशिक्षण आणि तयारीला सुरुवात झाली असून सप्टेंबरमध्ये सर्व विद्यार्थ्यांची तपासणी आणि ऑक्टोबरमध्ये विशेष शिक्षकांकडून पुढील मूल्यांकन करण्यात येणार आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।